महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नाशिक खुनाच्या गुन्ह्यात आरोपी 8 वर्षापासून होता फरार। खलनायक आरोपीला हिमाचल प्रदेशातून केली अटक। गुंडाविरोधी पथकाची दमदार कामगिरी। नाशिक शहराच्या पंचवटी भागात निकम गँग व उघडे गँग यांच्यात वर्चस्व वादातून नेहमीच वाद होत होते। दिनांक 18 मे 2017 रोजी नवनाथ नगर पंचवटी नाशिक येथे राहणारा निकम गँगचा किरण राहुल निकम हा मोटरसायकलवर जात असताना त्याच्या विरोधी उघडे गँगचे संतोष उघडे, संतोष पगारे यांनी त्यास रस्त्यात अडवून मागील भांडणाची कुरापत काढली। यावेळी गणेश उघडे, बंडू मुर्तडक व त्याचे इतर साथीदार येऊन किरण राहुल निकम याच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार करून त्यास जीवे ठार मारून पळून गेले। या प्रकरणी गणेश उघडे, जितेश उर्फ बंडू मुर्तडक, संतोष पगारे, सागर जाधव, संतोष उघडे, जयेश उर्फ जया दिवे, श्याम पवार, विकास उर्फ विकी पंजाबी, अनुप कुमार उर्फ छोटू कनोजिया या आरोपी विरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्यातील आरोपी गणेश अशोक उघडे, संतोष अशोक उघडे, संतोष विजय पगारे, जितेश उर्फ बंडू संपत मुर्तडक यांना न्यायालयाने 9 मे 2023 रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। यातील आरोपी विकास उर्फ विकी पंजाबी हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता। गुन्ह्यातील मुख्य आरोपी अद्यापही फरार असल्याने त्यास तात्काळ अटक करण्याबाबत पोलीस आयुक्तांनी गुंडाविरोधी पथकाला पाहिजे आरोपीस अटक करण्याच्या सूचना दिल्या। त्या अनुषंगाने गुंडाविरोधी पथकाने आरोपीची माहिती घेतली असता तो चंदीगड राज्य पंजाब येथे हॉटेल व्यवसाय करीत असल्याची माहिती पथकाला मिळाली। माहितीच्या आधारे गुंडाविरोधी पथकाने 21 ऑगस्ट रोजी 2025 रोजी चंदीगड येथे जाऊन शोध घेतला असता आरोपीस त्या ठिकाणी खलनायक म्हणून ओळखत असून बऱ्याच वर्षापासून जिल्हा कुल्लू, राज्य हिमाचल प्रदेश येथील पुलगाव गावाच्या परिसरात हॉटेल व्यवसाय करण्यासाठी गेला असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली। दिनांक 23 ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास पथकाने शितापीने ताब्यात घेऊन गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यास अटक करून प्रथम वर्ग न्यायालय कुल्लू, राज्य हिमाचल प्रदेश येथे ट्रान्झिस्ट रिमांड कामी हजर केले असता त्यात 4 दिवस ट्रान्झिस्टर रिमांड घेऊन त्यास नाशिक येथे आणून पुढील तपासकामी पंचवटी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले। सदर कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, अंमलदार विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, अजय गांगुर्डे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, रमेश राठोड, कल्पेश जाधव, घनश्याम महाले, दयानंद सोनवणे या पथकाने संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, नाशिक। माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर श्री संदीप कर्णिक सर यांनी काही दिवसापूर्वी गुंडाविरोधी पथकाचे अधिकारी अंमलदार बरोबर चर्चा केली की नाशिक शहरातील गँग, हिस्ट्री शीटर यांची सध्यातील सदरचे गुन्हेगार काय करत आहे व त्यांची सद्यस्थिती काय आहे। त्यानुसार सदर वेळी असे लक्षात आले की पंचवटी पोलीस ठाणे हद्दीमध्ये सन 2017 मध्ये निकम गँग व उघडे गँग यांच्यामध्ये किरकोळ वादातून एक घटना घडली होती। दिनांक 18/5/2017 रोजी विनयनगर पंचवटी येथे निकम गँगचा किरण राहुल निकम हा मोटरसायकलवर जात असताना त्याला उघडे गँगचे संतोष उघडे, संतोष पगारे व त्यांचे साथीदार यांनी अडवून त्यास दिनांक 18/5/2017 रोजी जीवे ठार मारले होते। त्याबाबत पंचवटी पोलीस ठाणे येथे गुन्हा नंबर रजिस्टर 201/2017 भादवी 302 120 ब 212 कलम 143 147 148 149 प्रमाणे गुन्हा दाखल होता। सदर गुन्ह्यामध्ये मान्य न्यायालय यांनी दिनांक 9/5/2023 रोजी गुन्ह्यातील आरोपी गणेश अशोक उघडे, संतोष अशोक उघडे, संतोष विजय पगारे, जितेश उर्फ बंडू संपत मुर्तडक यांना जन्मठेपेची शिक्षा दिली असून सदरचा गुन्हा दाखल झाल्यापासून गुन्ह्यातील मुख्य आरोपी विकी पंजाबी उर्फ विकास हा अद्यापही फरार आहे। मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांनी गुंडाविरोधी पथकांना सदरचा आरोपी तात्काळ अटक करण्याबाबत आदेशित केले। त्यानुसार गुंडाविरोधी पथकाचे अंमलदार अधिकारी माहिती काढत असताना सदरचा आरोपी विकी पंजाबी हा राहणार चंदीगड येथील असून सध्या चंदीगड मध्येच हॉटेल व्यवसाय करत असल्याची माहिती मिळाली। सदरची माहिती मान्य डीसीपी क्राईम श्री किरण कुमार चव्हाण सर व मान्य एसीपी क्राईम श्री संदीप मिटके सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चंदीगड येथे दिनांक 21/8/2025 रोजी रवाना झालो। चंदीगड येथे गेल्यानंतर आरोपी विकी पंजाबी उर्फ विकास याची माहिती घेत असताना असे समजले की तो चंदीगड येथे खलनायक या नावाने राहत होता आणि सध्या तो तेथे हॉटेल व्यवसाय करत होता, परंतु काही वर्षापासून तो जिल्हा कुल्लू, राज्य हिमाचल प्रदेश येथील
पुलगा गाव मध्ये हॉटेल व्यवसाय करण्यासाठी गेला आहे. सदरची माहिती आम्ही तात्काळ मान्य डीसीपी क्राईम किरण कुमार चव्हाण सर यांना देऊन त्यांच्या आदेशानुसार जिल्हा कुल्लू राज्य हिमाचल प्रदेश येथे गेलो. सदर ठिकाणी पुलगा गाव हे पहाडी वस्तीत डोंगर वस्तीत असल्याने सदर ठिकाणी जाण्यासाठी 4 चाकी वाहन 2 चाकी वाहन यासाठी रस्ता नव्हता. सदरचे स्थानिक पोलीस स्टेशन मणिकर्ण पोलीस स्टेशनला पोलीस मदतीचे पत्र देऊन व त्यांच्याकडून माहिती घेऊन आम्ही गुंडाविरोधी पथकासह गाव पुलगा या ठिकाणी रात्री दिनांक 23/8/2025 रोजी रात्री गेलो असता सदर ठिकाणी 50 ते 60 गावं तसेच घरे होते, हॉटेल होती. त्या ठिकाणी फॉरेनर जसे इस्रायली आणि रशियन जास्त लोक राहण्यासाठी होते. त्या ठिकाणी आम्ही आरोपिताची रात्रभर हॉटेल घरे चेक करत असताना आम्हाला पहाटे 4 वाजता विकी पंजाबी हा मिळून आला. त्याने त्याचे नाव खलनायक सांगितले, परंतु सदर त्याला त्याचे आधार कार्ड किंवा त्याच्याकडे गुन्ह्यावर चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली देऊन त्याचे खरे नाव होय विकास विजय नायक उर्फ विकी पंजाबी असल्याचे सांगितले. वय 29 वर्ष, राहणार सेक्टर 26 बापूधाम कॉलनी चंडीगड राज्य पंजाब. हा गाव पुलगा येथे हॉटेल व्यवसाय करण्यासाठी आलेला असल्याचे सांगितले. त्यास सदर ठिकाणी मणिकर्ण पोलीस ठाणे येथे आणून अटक करून मान्य न्यायालय कुल्लू येथे ट्रान्झिट रिमांड आम्ही हजर केले असता 4 दिवसाचे ट्रान्झिट रिमांड घेऊन आज रोजी नाशिक येथे आणून पंचवटी पोलीस ठाणे येथे पुढील तपास कामी देण्यात आले. सदर कारवाईमध्ये गुंडाविरोधी पथकाचे आमच्यासह पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी, प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, राजेश राठोड, कल्पेश जाधव, घनश्याम महाले, दयानंद सोनवणे यांनी खूप महत्वाची कामगिरी केलेली आहे. सदरचा आरोपी पकडून पंचवटी पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.